विनायकराव पाटलासारखे ज्याला आज नाही आत नाही काही त्याला भाच नाही पेच नाही, ज्याला काही कुठल्या पद्धतीचा विचार नाही, कुठल्या पद्धतीचं धोरण नाही, दिशा नाही, नीती नाही, अशी लोक येऊन रोज पक्ष बदलायचे. किती पक्ष बदलले माहिती नाही. आता एकच पक्ष राहिलाय त्यांचा MIM मध्ये आता कधीतरी मला असं वाटतं कधी प्रवेश करतील माहित नाही. ते येऊन आता काँग्रेसचा कालपर्यंत आम्हाला मोदी किती चांगले सांगत होते. तुम्हाला सांगत होते की नाही? 6 महिन्यापूर्वी तुम्हाला येऊन काय सांगत होते? मोदी किती चांगले, मोदीने किती देशाचा विकास केला, आणि आज सांगतायत मोदी किती वाईट आहे. आणि स्वार्थासाठी लाचारीसाठी किती करायचं. आमचे दोस्त विनायकरावजी पाटील काय तोंड सुटलंय म्हणतात त्या माणसाचं. आणि 2 महिने खाली आमच्या भाजपमध्ये होते आणि भाजपचं कौतुक जर करावं त्या विचारानं, मोदी साहेब असे मोदी साहेब तसे. आता सर्जिकल स्ट्राईक झालं नाही म्हणून सांगतोय. मला तर वाटतंय बहुतेक शापी असल्यावर होत नाही. हे काहीतरी थोडीशी 12च्या पुढून काहीतरी थोडीशी भानगड असं होतच नाही. सर्जिकल स्ट्राईक झाला नाही, पुलवामा झाला नाही हे म्हणणं आता किती चुकीचं आहे. फक्त एकच आहे की माणूस शौर असल्यावर चांगलं बोलू शकतंय, आणि हा हो केलं की काही बिघडते. माणूस आपल्याला माहिती आहे. हा हो लक्षात आलं, यांच्या लक्षात आलं आले का नाही. आणि पठ्या हे असं पाहिजे माणसं, त्यांना माहित आहे सगळं. जनता जनार्दनी शून्य आहे. आता ज्या लोकांनी काही लोकांनी नाव घेतलं ज्या व्यक्तीचं, निवडणूक आहे लोकसभेची आणि प्रचार आहे विधानसभेचा, त्यांना देखील आपण सगळ्यांनी काम करायची संधी दिली, पण ते काम काही करू शकले नाही. मालकानं सांगितले की त्या अनेक कामामध्ये त्यांचा वेळ गेला. मन आपल्याकडे एक बेगाने शादी में अब्दुल्ला दिवानी, लग्न आहे लोकसभेचं, आणि हे आमचं डोकं सरकलेला माणूस. कारण ह्या लोकांना हीच भाषा कळते. आमची पातळी तितक्या लेवलला बोलायची आवश्यकता नाही. ह्या सगळ्या भागाला माहिती आहे मनाळथड्यातल्या की कारखाना घेतला हल्ला. त्यांना तर फुकट दिलता ना नाथरावजी. आपणच सगळे होतो, मालक बी होते, आम्ही बी होतो, त्याच्यात खंदाडे साहेब होते. काही चूक नव्हती, आम्ही काही पाप केलं म्हणत नाही, पण त्यावेळेस सिच्युएशन तशी होती, करल वाटलं होतं. पण दुसरेच गुन्हा दाखविले, एकदा मालकाला दाखविले, एकदा खंदाडे साहेबाला, एकदा याला. त्याच्यावर फार काही बोलायचं विचार करायच्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. सांगितलं कोणतरी वकील साहेबांनी आमच्या, ते सर्जिकल स्ट्राईक झालं नाही. बरंच मनाला तर आलं तेवढं त्या सर्जिकल स्ट्राईक. त्याच्याबद्दल काही फार बोलावशात नाही. खंडळीच्या लोकांना बोलून टाकलं त्यावेळेस देखील मालक. आणि आता बी काल पोरा खंडळीला सभा झाली, काही आश्वासित केलं त्या ठिकाणी. आम्ही सर्वेला परवानगीला पहिलं पत्र देऊ आमच्या खासदाराचं, आम्ही तर आत्ता देतो. लोकांना किती भुलभुलया करायचा, ह्या गोष्टीला काही लिमिट आणि मर्यादा आहेत मित्रांनो. म्हणून त्यांच्याकडे फार काही लक्ष देऊ नका. खरं तर ह्या लोकांचं वाटवं त्यांनीच केलं. दादांनी सांगितले आता एकत्र आले म्हणजे ती घेत नाही दादा. त्या MIM कसे घेतात त्या, त्याच्याबद्दल आता आपण न बोलायला बरं, पण बोलण्याशिवाय पर्याय नाही काय करा. म्हणून मित्रांनो, ही निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे, विकासाची निवडणूक आहे, देशाची सरहद आपल्याला सुरक्षित ठेवायची निवडणूक आहे, देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी आहे, देशाची अर्थव्यवस्था बळकट करायसाठी आहे. आणि दुसरा आरोप करतात ते की कारखान्यात काटा हाणतात. अरे पागला, त्याच्यावर खूप लोकांचं प्रशासनानं नियोजन असतंय. कितीतरी खोटं बोला माणसानं. अधिकारी बसलेले असते, बँकेचे अधिकारी बसले असते,
तिथूनच माल जातोय साखरेचा वजन करून, तिथूनच डिस्लरी जाते माल इथेनॉल वजन होऊन, तिथूनच बघायला जातोय. पण काहीतरी लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकायचं काम हे आमचे दोस्त करतात. त्यांची नवीन हे काही सवय नाही, पहिलीची सवय आहे. आता उभं कोशिश आहे मला, हे कोशिश करायचा एक शेवटचा प्रयत्न असतंय. तशा प्रकारचा प्रयत्न आहे. ही निवडणूक लोकसभेची आहे. अनेक या देशामध्ये चांगले चांगले निर्णय घेतले. ह्या हायवेवर चालू आपण दुसरा मंजूर केलाय. आता उद्घाटन करायचे मालक जरा वेळ द्या तुम्ही. 260 कोटीचा रस्ता इथून गंगाई परगाव, उजना, बेंबडेवाडी, पुन्हा खंडाळी, दसवाडी, चिखली, किनगाव, कानेपूर बॉर्डरला 230 कोटी रुपयाचा रस्ता आता मंजूर केलाय. ह्याला विकास म्हणते. विनायकराव, विकासावर बोला तुम्ही. तुमच्या गावात तुझभर गाव आहे, माझ्या वार्डात एकच गाव वार्ड आहे, तेवढा दोन नंबर वार्ड आहे, तेवढंच गाव आहे. 100% प्रताप पाटील तुम्ही त्याच्या संग राहिला होते. इथवरच गाव आहे, तिथे 100% कॉन्क्रीट नाही. महिना गावात लाईट येत नाही. तुम्ही काय तालुक्याचं नेतृत्व करणार आहात? आता रामाबद्दल काय त्या माणसानं बोलावं? मला रामाचं बोलायचं तर त्याच्याबद्दल काही माहिती बी नाही, काही काम बी नाही त्यांचा. रामाचा संबंधच नाही. रावणातला एक अंश मात्र त्यांच्यात आहे. रावणाला एक मायावी रूप धारण करायची शक्ती येत होती, पण त्याच्या कुण्या कामासाठी वापरावं हे देखील रावणाला कळालं नाही. आणि त्याच्यामुळं प्रभू रामचंद्राने रावणाचा देखील वध केला. तर ती वंशज इथं आहेत आत्ता बी. मग निवडणुकीत आले की मी गरीब हाव, मी नाटक हाव, मी फलान हाव, मरता शेवटपर्यंत ह्या यलमा समाजाला तर खूप बनवलंय. त्यावेळेस सांगितलं नांदूर मध्ये तुमच्या गावात येऊन यलमाचा रड्डी समाजाला मेळावा घेतला. आता ह्याच्या पुढे यलमाने नेतृत्व करावं. आणि शेवटची निवडणूक आहे. किती लोक खोटं बोलायचं. शेवट बरं कशासाठी म्हणा मध्ये परत निवडणूक करा. अजून 100 वर्ष जागा, 10 वर्ष होतो. खंदाडे साहेब मला कुठेतरी ऑफिस मध्ये दिसलेत, मंत्रालयात दिसलेत, बँकेत दिसलेत, कुठल्याही ऑफिसला दिसले. पण 10 वर्ष हे माणूस आमदार कधी कागद घेऊन कुणी ऑफिस मध्ये मलाच नाही गणेश दादाला भेटल्या का, खंदाडे साहेबाला भेटल्या का विचार. काय तुम्हाला प्रशासनातला अनुभव काय? कशासाठी तुम्ही एवढा उठाठेव करता? करा ना. 10 वर्ष दिलं, एखादी शाळा तुम्ही काढू शकलो नाही. गणेश दादाने शाळा काढली, कॉलेज काढल्या, महाविद्यालय काढले. आणि मग दुसऱ्याला बोलत असताना माझ्यापाशी शाळा नाही, माझ्यापाशी कारखाना नाही, माझ्यापाशी बँक काढा ना. होत ते भंगार इकून वाटोळ करणारे त्याचे पापाचे भागीदार तुम्ही आहात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इथे शिजा धर्म आहे तुमचा. म्हणून त्या माणसाच्या नादाला लागू नका. अहो काय बोलायचं काय? घटनेनं आम्हाला असलं बोलायला शिकवलंय का? ठीक आहे, एखाद्याचं पटलंच नसेल मला तर मी सांगेल की माझी अडचण आहे, मी गेलो म्हणेन. पण नरेंद्र मोदी साहेबांना म्हणते आता खाल्लं काही बघायचं नाही, वरच्याच मुंड घालायचं म्हण. मला सांगा, असं म्हणता येते का? काय तुमची लायकी, पात्रता, योग्यता काय? प्रताप पाटील तुम्ही जरा सांगू शकता तुमच्या. पण हे खोटं असलं सांगा मला. असं म्हणतात का? मला सांगा ना, हे कुण्या गोष्टीने बोलतायत असं. आता सरदीकर साहेब त्यावेळेस म्हणले अहमदपूर मध्ये मुसलमानांसाठी घेणी काढला. माझ्याकडे लेटर पॅड आहे. गायकवाडचे काही तिथं साक्षीला NRCला बोकारा म्हणून त्याच वेळेस काय केलं ते तुम्हाला माहिती आहे. आवाज बहुजनांचा.